नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल PKMP स्टडीमध्ये. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. समाज कल्याणचे जे मित्रांनो फॉर्म भरले होते ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर त्याचे वेळापत्रक मित्रांनो जाहीर झालेले आहे. तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, प्रसिद्धी पत्रकामध्ये आणि टाइम टेबलचे मित्रांनो डेट काय आलेले आहेत आणि प्रवेशपत्र हे तुमचे कधी येणार आहे, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा प्रसिद्धी पत्रक काय निघालेलं आहे. समाज कल्याण आयुक्तालय 3 पद महाराष्ट्र राज्य पुणे 1. तर प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलं आहे पहा. समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, तर समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व टंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. तर पहा त्याचाच मित्रांनो टाइम टेबल आलेला आहे परीक्षेचा. तर त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असून सदर परीक्षेचे आयोजन दिनांक 4/3/2025 ते दिनांक 19/3/2025 रोजी विविध सत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गणी आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. तर मित्रांनो, विविध सत्रामध्ये आणि विविध शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे, वेगळ्या शिफ्टमध्ये. तर 3 शिफ्टमध्ये परीक्षा होईल. तर पहा, गृहपाल अधीक्षक महिलासाठी जे मित्रांनो पद आहे, तर 4 मार्च रोजी होईल आणि मित्रांनो ह्या 3 शिफ्टमध्ये होईल परीक्षा. तर गृहपाल तर मित्रांनो सेकंड जी आहे दुसऱ्या दिवशी 5 मार्च रोजी जो पेपर होणार आहे गृहपाल अधीक्षक महिलाचाच होणार आहे. तर मित्रांनो याची ही डेट 5 तारखेपर्यंत मित्रांनो ह्या 3 शिफ्टमध्ये होईल. तर गृहपाल अधीक्षक महिलाच मित्रांनो 3 शिफ्टमध्ये आणि पहा इथे 6 तारखेला ही 6 मार्च रोजी ही पेपर होणार आहे गृहपाल अधीक्षक महिला. तर मित्रांनो याच्या गृहपाल अधीक्षक महिलाच्या जास्त जागा आहेत. तर येथे गृहपाल अधीक्षक महिला तर याची मित्रांनो 7 मार्च रोजी पहिल्या शिफ्टमध्ये परीक्षा होईल. तर 7 मार्च रोजीच मित्रांनो वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकची जी मित्रांनो सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये होईल 7 मार्च रोजी पेपर. तर 10 मार्च रोजी पहा गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण याची मित्रांनो 10 तारखेला ह्या 3 शिफ्टमध्ये पेपर होतील. तर गृहपाल अधीक्षक तर मित्रांनो पहा गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण याची मित्रांनो 11 तारखेला ही 3 शिफ्टमध्ये पेपर होतील. तर 7व्या दिवशी पहा शिफ्ट फर्स्ट सेकंड मित्रांनो येथे समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक तर याची मित्रांनो शिफ्ट फर्स्टमध्ये पेपर होईल 12 मार्च रोजी. तर पहा 9 AM टू मित्रांनो 11 AM इथे टाईम दिलेला आहे. तर 7वा मित्रांनो डे 7 दिवशी मित्रांनो सेकंड शिफ्ट जी आहे त्याच्यामध्ये समाज कल्याण निरीक्षक आणि लघु टंकलेखक याची 12 मार्च 2025. तर मित्रांनो या तारखे दिवशी 1 ते 3 मित्रांनो 1 PM ते 3 PM रोजी वेळेमध्ये पेपर होईल. तर डे 7 पहा शिफ्ट तिसऱ्यामध्येच तर मित्रांनो 12 मार्च 2025 रोजी समाज कल्याण निरीक्षक आणि निम्न श्रेणी लघुलेखक याचा पेपर होईल. तर ह्याची शिफ्ट तिसरी असेल मित्रांनो 12 मार्च रोजी. तर समाज कल्याण निरीक्षकचा जो पेपर आहे तर पहा इथे 17 मार्च 2025 तर ह्या 3 शिफ्टमध्ये होईल 17 तारखेला 17 मार्च 2025 रोजी. तर समाज कल्याण निरीक्षकचा जो पेपर आहे तर मित्रांनो 18 मार्च रोजी ही 3 शिफ्टमध्ये पेपर होईल याचाही. आणि 19 तारखेला म्हणजे लास्ट मित्रांनो जी डेट आहे त्यामध्ये समाज कल्याण निरीक्षकचाच पेपर 3 शिफ्टमध्ये होईल. तर मित्रांनो एंडिंग जी आहे पेपरची 19 मार्च 2025 असेल आणि पेपर स्टार्टिंगची डेट आहे ती मित्रांनो 4 मार्च 2025 असेल. तर तुम्ही कोणत्या पदाला भरलेला आहे ते तुम्ही मित्रांनो सविस्तर पहा येथे तुमचा टायमिंग दिलेला आहे, कोणती शिफ्ट असेल तीही दिलेला आहे आणि तारीख दिलेला आहे. तर पहा हॉल तिकीटबद्दल माहिती दिलेली आहे. उमेदवारांना दिनांक 25/2/2025 पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने हे मित्रांनो संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे वेळ व तारीख, परीक्षा केंद्र, सूचना व इतर महत्त्वाच्या आवश्यक माहितीची समावेश आहे. तर उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमूद सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य राहील. तर तुमचे हॉल तिकीट जे आहे ते या संकेतस्थळावर मित्रांनो
25/2/2025 पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तर दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना हे संकेतस्थळ दिलेले आहे. या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रांसह दिव्यांग उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे. तर ऑनलाईन अर्जाची संख्या, परीक्षा केंद्राची क्षमता व संबंधित परीक्षा उमेदवारांनी परीक्षा केंद्राकरिता सादर केलेले विकल्प विचारात घेऊन संबंधित उमेदवारांचे परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहे. त्यामुळे परीक्षेची वेळ, दिनांक व परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भातील कोणतीही निवेदने विचारण्यात घेतली जाणार नाही. तर मित्रांनो, पहा इथे ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचं रोखण्यासाठी प्रश्नसंच 4 गटामध्ये विभागण्यात येणार आहे. या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटामध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ, परीक्षेत प्रश्नपत्रिकेत 4 कालबद्ध विभाग ABCD असल्यास प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटे वेळ दिला जाईल. तर मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. तर या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांची पुनरावलोकन करण्याची किंवा त्याच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तर मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील. तर ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर सदर सुविधेचा लाभ घेण्याबाबत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे. तर पहा, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड मित्रांनो परीक्षेचे स्वरूप, त्या अनुषंगाने सूचना हेही मित्रांनो इथे दिलेलं आहे. तर टाईम टेबल आलेला आहे. तर मित्रांनो याची सूचना तर सिलेबस हे तुम्ही इथे पाहू शकता. परीक्षेची जे स्वरूप आहे तर तेही पाहू शकता. तर महत्त्वाचं मित्रांनो टाईम टेबल आलेला आहे आणि तुमची कोणत्या शिफ्टमध्ये पेपर आहे आणि कोणत्या तारखे दिवशी पेपर आहे ते मित्रांनो सविस्तर बघून याचे हॉल तिकीट डाउनलोड करा. तर माहिती जर आवडली असेल आणि मित्रांनो हॉल तिकीट नंतर उपलब्ध होणार आहे. तर माहिती जर आवडली असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.